काही वेळात याचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतील, पण त्या दरम्यान एक पुण्यातली आपण महत्त्वाची बातमी बघतोय। बीजी कोळसे पाटील यांना भाषणाची परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय। फर्ग्युसन कॉलेजमधल्या व्याख्यानमालेत त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं आणि 11 वाजता या भाषणाची वेळ होती, पण भाषणाच्या आधी ही परवानगी नाकारल्याचं कळतंय। आणि आधी निमंत्रण होतं, मग परवानगी का नाकारली असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबतच। वैभव, आत्ताचे अपडेट्स। रेणुका, काही वेळामध्ये बीजी कोळसे पाटील हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये पोहोचतायत। एमके थिएटरमध्ये 12 ते 3 त्यांचं व्याख्यान जे ते होणार होतं। राज्यघटना 1948 ते 2018 पर्यंत अशा दरम्यानच्या काळाच्या विषयावरती हे व्याख्यान होतं। मात्र अचानक सुरुवातीला प्राचार्यांच्या सहीनं निमंत्रण पत्रिका जी आहे, ती पत्र जे आहे त्यांना निमंत्रण देणारं ते देण्यात आलेलं होतं। मात्र आज अचानक सकाळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडून या भाषणाला विरोध करण्यात आला आणि हे भाषण होणार नाही असं विद्यार्थ्यांना कळवण्यात आलं होतं। त्यावरून विद्यार्थी आणि व्यवस्थापन जे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं त्यांच्यामध्ये काही विवादही झाला। मात्र यापूर्वी निमंत्रण देऊन पुन्हा भाषणाला परवानगी नाकारायचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होतो। या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे या व्यवस्थापनावर असलेले अनेक लोक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत आणि थेटपणे बीजी कोळसे पाटील हे निश्चितच धन्यवाद वैभव, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय बीजी कोळसे पाटील यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली। पुढची बातमी मुंबईतली आहे। मुंबईच्या समुद्रात काही डॉल्फिन्स आढळले त्याची माहिती कळते। वांद्रे परिसरात हे डॉल्फिन्स आढळलेत आणि त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी उत्साहाचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे, कारण या पाहुण्यांचं स्वागत करणार आहेत मुंबईकर। याआधी देखील महालक्ष्मी आणि वरळी परिसरात अशाच पद्धतीने डॉल्फिन्स आढळले होते आणि आता वांद्रे परिसरामध्ये डॉल्फिन्स आढळलेत अशी माहिती कळते। काही फोटोज देखील आता आपण या स्क्रीनवर बघतो आहोत। मुंबईत याआधी देखील डॉल्फिन्स आढळलेले आहेत। डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यातच याआधी अरबी समुद्रात तळकोकणामध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्फिन्स दिसून येतात आणि काही वेळेला मुंबईत देखील डॉल्फिन्सचं दर्शन होत असतं आणि तशीच भेट आता डॉल्फिन्सनी मुंबईला दिलेली आहे। वांद्रे परिसरात हे डॉल्फिन्स सध्या पाहायला मिळतात। याआधी महालक्ष्मी त्याचबरोबर वरळी सीफेसच्या जवळ देखील अशाच पद्धतीने डॉल्फिन्स पाहण्यासाठी गर्दी झाली होती आणि आता या डॉल्फिन्सना वांद्रे परिसरात पाहण्यासाठी देखील उत्सुकता आहे प्रत्येकाला। डिसेंबर-जानेवारी महिन्यात याआधी तळ कोकणातही अशाच रीतीने मोठ्या प्रमाणात डॉल्फिन्स आढळत असतात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। उदय, या नवीन पाहुण्यांचं, खरं तर नवीन नाही, वांद्रे परिसरात आलेल्या आता पाहुण्यांना बघण्यासाठी मुंबईकर उत्सुक असतील। अगदी बरोबर आहे रेणुका, आपण बघतोय की डॉल्फिन्स पाहण्यासाठी उत्सुकता आहे मुंबईकरांची, पण जे काही जीवशास्त्रीय अभ्यासक म्हणतात की हे जे डॉल्फिन्स आहेत ते मुंबई आणि परिसरात नेहमी आढळतात। खास करून रत्नागिरीपासूनचा सिंधुदुर्ग पर्यंत जो ओपन समुद्र आहे तिथं अतिशय चांगलं वातावरण आहे या डॉल्फिनसाठी, तिथे हे खास करून विशेष करून आढळतात आणि तिथे पर्यटक देखील त्यांना विशेष करून पाहण्यासाठी येत असतात। मात्र हेच डॉल्फिन आता मुंबईच्या जवळच आलेले आहेत, मुंबईच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर दिसतात। सी लिंक जो आहे, सी लिंक जवळ जे फ्लोटिंग हॉटेल्स असतील किंवा इतर जो परिसर आहे, वांद्रेचा किल्ला असेल, त्या परिसरात खास करून डॉल्फिन जे आहे ते आढळत आहेत। त्यामुळे इथलं जे पर्यावरण जे आहे ते डॉल्फिनसाठी पूरक आहे असं जीवशास्त्रीय म्हणतायत। मात्र त्याचबरोबर हे जे डॉल्फिन काही 3-3 किंवा 6-6च्या ग्रुपने इकडे येत आहेत, ते सतत येतील, त्यांना कुठल्याही प्रकारचा इथे प्रदूषणाचा फटका बसू नये या दृष्टीने देखील उपाययोजना करायला हवी असं जीवशास्त्र अभ्यासकांचं म्हणणं आहे। आणि सध्या जे आपल्याला फुटेज भेटते ते म्हणजे गेट ऑफ इंडिया जवळचं आणि त्याचबरोबर प्रियदर्शनी पार्कच्या समोर म्हणजे राजभवन समोरील जो समुद्र आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात आता डॉल्फिन जे आहेत त्यांचं जे आढळणं जे आहे ते सुरू झालेलं आहे। सर्वात जे लेटेस्ट आता आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार सी लिंक परिसरामध्ये डॉल्फिन जे आहेत ते झुंडीच्या झुंडीने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता असणार आहे। वांद्रे परिसरातले हे काही फोटो सध्या आपण बघतो।